हा आजचा माझा प्रवास पुणे टू मुंबई होणार होता. पहिल्यांदा तर स्वारगेटला गेली. तिथं गेल्यानंतर मी मातोश्रींना शोधलं. मातोश्री फलटण ते पुणे हा प्रवास करून आल्या होत्या. स्वारगेटला आमची भेट झाली. आमची म्हातारी येताना किलोभर सामान घेऊन आली होती. ती आता म्हणलं आमच्याच बोकांडी पडल, पण म्हातारीने म्हातारीचं घेतलं. तशी म्हातारी आमची काटक आहे. माझ्यापेक्षा तरी काटकच आहे बरं का. जुनं रक्त आहे. हो, जुनं रक्त नवीन रक्ताला काय ऐकत नसतंय बरं का. आपण किती प्रयत्न केला तरी. त्यानंतरने आमचा प्रवास चालू झाला. एसटी तशी मोकळीच होती. 4 टकुरी फक्त एसटी मध्ये होती. बोरगाव घाटामध्ये येता येता मैंदुळा ट्रॅफिक लागलं बरं का. आम्हाला नाही, पलीकडच्या रोडला. अगाय ग, चांगलं 3-4 मैल ट्रॅफिक होतं बरं का. म्हणलं आता ती 4 व्हीलर मध्ये बसून बसून माणसं शिजणार म्हणजेच उकडणार बरं का. त्यांना गरम होणार. घरी पोचलो तर वैनाबाईचं इकडं मच्छी करायचं चाललं होतं. का तर सासूबाईंना आवडती बरं का मच्छी. का स्वतःलाच आवडती म्हणून पण करत होत्या बरं का. इकडं मातोश्रींनी एवढी फिल्डिंग लावून लेकासाठी अंडे आणली बरं का. पण तरी पण 3-4 टिचाकलीच त्यातली. काय उपयोग नाही झाला. हे गिरगाईचं तूप लेकाला आवडतं म्हणून आणलंय. त्यामध्ये मम्मीनी एक डायलॉग मारला बरं का सुनबाईसाठी पण किती काय म्हणलं तरी लेकाचीच माया असते. सुनची माया कुणाला येत नाही. माझी आई असली तरी तेच म्हणील बरं का. आणि इकडे ही माझी बारकी भाची. लिपस्टिकचा लई नाद हो तिला, म्हणून मला पण लावली आणि स्वतःला पण लावून घेतली. त्यानंतर मी मुंबईला ज्या कारणासाठी आलो होतो ते कारण म्हणजे मोठ्या बंधुराजांचा बड्डे होता बरं का. तो साजरा करायला आलो होतो. आणि हो, मुंबईमधून कोण कोण हा व्हिडिओ बघताय त्यांनी कमेंट्स करून नक्की सांगा. आणि माझं जर व्हिडिओ आवडत असतील तर फॉलो करून जावा. तुम्ही नुसतंच बघता, फॉलो करत नाही. फॉलो पण करणं गरजेचं आहे. नाही तर ही बाय आज दिसली की पुण्यांदा 10 महिन्यांनी दिसल. तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का.